आरंभाची प्रार्थना. हे प्रभो, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहत असते. आज आमच्या कुटुंबातील सर्वजण चिंतन व मनन करण्यासाठी इथे जमलो आहोत. केवळ एक एकटे नव्हे तर सर्वजण समवेत आलो आहोत. जीवनाच्या या वाटेवरून आमच्या कुटुंबातील सर्वांनी एकच वाटचाल करावी, एकमेकांना आधार द्यावा, एकमेकांसाठी प्रार्थना करावी आणि एक कुटुंब म्हणून शेवटी तुझ्याकडे यावे अशी तुझी योजना आहे. प्रत्येक कुटुंब म्हणजे ख्रिस्त सभेची एक लहानशी आवृत्ती असते. प्रत्येक घर म्हणजे एक लहानसे देव मंदिरच असते. ईश्वर भक्तीचे व शेजार प्रीतीचे धडे आम्ही प्रथम आमच्या कुटुंबात द्यावेत अशी तुझी इच्छा आहे. प्रभो, आम्ही सर्वजण आता तुझ्याबरोबर काल्वरीच्या टेकडीपर्यंत प्रवास करणार आहोत. तुझ्या जीवनातील विविध घटनांशी आम्ही समरस व्हावे आणि त्याचे प्रतिबिंब आम्हाला आमच्या जीवनात दिसावे असे कर. आमेन. पहिले स्थान. येशूला मरणदंडाची शिक्षा होते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तू जगाला ईश्वर भक्तीचे आणि शेजार प्रीतीचे धडे देण्यासाठी आलास. अगदी शत्रूवर देखील प्रेम करा अशी जगावेगळी शिकवण तू दिलीस. पाप्यांना पश्चाताप करण्यासाठी आमंत्रण दिलेस. पण माणसांनी तुला गुन्हेगार ठरवून पिलातासमोर उभे केले. चिंतन. ज्या कुटुंबातील लोक तुझ्या जीवनातून प्रेरणा घेऊन सत्यशील व सदाचारी जीवन जगण्याचा व तुझ्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही असे निंदेचे व टीकेचे शब्द ऐकावे लागतात. प्रार्थना. हे प्रभो, सत्य मार्गाने चालत असतानाही आमच्या कुटुंबावर दोषारोप ठेवण्यात येतात. अनेक जण आमचा द्वेष व मत्सर करतात. हे सर्व सहनशीलतेने सोसण्यासाठी आम्हाला शक्ती दे. जे आमचा द्वेष करतात, आम्हाला शाप देतात, त्यांना तू आशीर्वाद दे.